मित्रों, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इन मॅथ एज्युकेशन प्रोजेक्ट अंतर्गत आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी रमण माणिकचंद आहे, मास्टर ट्रेनर क्रमांक A066 श्रीमती रचा सोनटक्के प्रशाला नवागड, जिल्हा परभणी। माझा घटक विषय आहे वर्तुळ। मित्रों, वर्तुळ ही संकल्पना समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण हा ॲनिमेटेड व्हिडिओ पाहूया। या ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये पृथ्वीभोवती सॅटेलाइट कशा प्रकारे भ्रमण करतोय हे आपल्याला दिसतंय। मला अपेक्षित असं आहे की आपण या सॅटेलाइटची गती कोणत्या स्वरूपात आहे ते सांगणं गरजेचं आहे। बरोबर आहे, वर्तुळाकार गती। तुमच्या समोर दिसणारा हा स्लाइडचा सपाट पृष्ठभाग म्हणजे प्रतल, आणि प्रतलामध्ये ज्या विविध प्रकारच्या आकृत्या निर्माण होतात, प्रतलीय आकृत्या, त्यांना आपण सर्वप्रथम समजून घेता येईल। मित्रों, प्रतल ही बिंदूची निर्मिती, अनेक म्हणजे रेषा, अनेक बिंदू मिळून रेषा तयार होते। मित्रों, या प्रत्येक आकृतीला कडा आहेत। या बंदिस्त आकृत्याला आपल्याला अशा प्रकारच्या आकृत्याची निर्मिती करायची आहे की ज्या आकृतीला कडा नाही। तुमच्या समोर असणाऱ्या या विविध प्रकारच्या बंदिस्त आकृत्या, ज्यांना आपण बहुभुज आकृती असं म्हणतो, त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन, या सगळ्या आकृत्या तुमच्या समोर आहेत। आता वर्तुळ ही संकल्पना समजून घेण्यासाठी तुमच्या समोर या बहुभुज आकृती मांडलेल्या आहेत, ज्यांना कडा आहे, आणि वर्तुळाला अशा प्रकारची कडा नाहीये। तेव्हा आपण एक कृती या ठिकाणी मांडूया। सर आहेत आणि त्यांच्या समोर खूप सारे विद्यार्थी आहेत। सरांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, विद्यार्थी मित्र हो, तुमच्यापैकी प्रत्येक जण माझ्यापासून वेगवेगळ्या अंतरावर आहे, आणि जर मी तुम्हाला अशा प्रकारे रचना करा म्हटलं की तुम्ही सगळेजण माझ्यापासून समान अंतरावर झाले पाहिजे, तर तुम्ही कशा प्रकारे उभे राहाल? अशा प्रकारे निश्चितच नाही। अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थी समान अंतरावर होणार नाही, सरपासून समान अंतरावर होणार नाही। तेव्हा मुले अशा प्रकारे उभी राहतील, आणि या रचनेला आपण म्हणू वर्तुळाकार रचना। मित्रहो, ही मुलं सरांभोवती वर्तुळाकार स्वरूपामध्ये उभी आहेत, यालाच आपण म्हणतो वर्तुळ। मग निश्चितपणे वर्तुळाची व्याख्या आपल्याला कशा प्रकारे, प्रतलातील एक स्थिर बिंदू आहे आणि या बिंदूपासून स्थिर अंतरावरील हा एक बिंदू आहे। असे अनेक बिंदू जर आपण जमा करत गेलो तर पहा कशा प्रकारची आकृती आपली आहे, झाला वर्तुळ। मग वर्तुळाची व्याख्या प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून स्थिर अंतरावरील सर्व बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ आहे। आता संकल्पना व्यवस्थित समजून, तुमच्या समोर या काही आकृत्या आहेत, या वर्तुळ आहेत का? निश्चितच नाही। राऊंड टेबल कॉन्फरन्स निश्चितच एक महत्वाची संकल्पना वर्तुळ आहे, याद्वारे आपल्याला सांगता येईल। आता वर्तुळाच्या काही संज्ञा आपण समजून घेऊ। सगळ्यात महत्वाची संज्ञा आहे त्रिज्या। जो स्थिर बिंदू होता त्याला आपण म्हणतो केंद्रबिंदू, आणि या स्थिर बिंदूपासून या स्थिर बिंदूपासून स्थिर अंतराला आपण म्हणतो त्रिज्या। त्रिज्या आर्य अक्षराने दाखवतात। त्रिज्येच्या दुप्पट त्याला आपण म्हणतो व्यास। तसेच हे आहे वर्तुळ, वर्तुळ कंस, वर्तुळ पाकळी आणि वर्तुळ खंड। अजून काही ही आहेत स्पर्श वर्तुळ। यापैकी यांना म्हणतात बाह्यस्पर्शी वर्तुळ, आणि ही आहेत आंतरस्पर्शी वर्तुळ। आता आपल्या प्रकरणातील महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूया। वर्तुळ ज्या प्रतलामध्ये असते त्या प्रतलातल्या रेषा वर्तुळाशी ज्या प्रकारे संपर्क ठेवतात, रेषेची भूमिका त्या प्रकारे बदलत जाते। समजा वर्तुळ ज्या प्रतलात आहे त्या प्रतलातली एखादी रेषा तेव्हा त्या रेषेत स्पर्शिका असेल, वर्तुळाचे दोन बिंदू सामायिक आहे, तर त्या रेषेला वर्तुळाची छेदिका असे म्हणतात। मित्रहो, या
घटकामध्ये आपल्याला स्पर्शिकेच्या अनुषंगानं अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्यास हे माहीत होणं गरजेचं आहे, वर्तुळ आणि रेषा यांचा एक आणि एकच बिंदू सामायिक असेल तर त्याला आपण स्पर्शिका असे म्हणतो आणि त्या सामायिक बिंदूला स्पर्शबिंदू असे संबोधण्यात येते. तेव्हा सर्वप्रथम आपण अभ्यासूया स्पर्शिकेचं प्रमेय. स्पर्शिकेचं प्रमेय काय आहे? वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. याच्यासाठी पूरक अशी आकृती आपण या ठिकाणी काढूया. ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे. रेषा एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. ए हा स्पर्शबिंदू आहे आणि ओ ए ही स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या आहे. आकृतीच्या अनुषंगाने आपल्याला पक्ष लिहिता येते आणि हे आहे आपलं साध्य. रेषा एल ही त्रिज्या ओ ए ला लंब आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. कोणत्या प्रकारे आपल्याला या प्रमेयाची सिद्धता देता येईल? मित्रहो, या प्रमेयाची सिद्धता देण्यासाठी आपण अप्रत्यक्ष सिद्धता पद्धतीचा वापर करणार आहोत, ज्याला नकरण असं सुद्धा संबोधलं जाते. या सिद्धता प्रकारामध्ये साध्याला नकार दिला जाते. आपल्या सिद्धतेची सुरुवात नकार देऊन ते गृहीतक स्वीकारून केली जाते. आपण असं म्हणूया, समजा रेषा एल ही रेखो ए ला लंब नाही. रेषा एल ही रेखो ए ला लंब नाही, त्यामुळे आपण अशा प्रकारची आकृती या ठिकाणी रेखाटली आहे. ओ ए लंब नाही तर रेषा एल ला ओ बिंदूतून लंब असणारा दुसरा एखादा रेषाखंड आपण या ठिकाणी रेखाटला, तो म्हणजे ओबी. बिंदू ओ पासून रेषा एल वर लंब काढला. बी हा लंबपात बिंदू आहे आणि त्याच प्रकारे रेषा एल वर सी हा असा बिंदू घेतला की ए दरम्यान बी दरम्यान सी व बी ए बरोबर बीसी. त्यानंतर आकृतीमध्ये दोन त्रिकोण आपल्याला दिसतात, त्रिकोण ओबीए आणि त्रिकोण ओबीसी. हे दोन्ही त्रिकोण आपल्यासाठी काटकोन त्रिकोण आहेत आणि त्या दोन्ही त्रिकोणाला जर आपण एकरूप दाखविलं त्यासाठी आपण बाकोबा कसोटीचा उपयोग करतो. बाकोबा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप झाले म्हणजे एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू रेखा ओए आणि रेखा ओसी एकरूप होतील. आता रेखा ओए आणि रेखा ओसी एकरूप झाले, त्याद्वारे आपल्याला काय प्राप्त होते? रेखा ओए आणि ओसी एकरूप झाले याचा अर्थ असा होता, रेषा एल वर ए पेक्षा भिन्न बिंदू वर्तुळावर आहे. म्हणजे रेषा एल चे वर्तुळावर असणारे दोन बिंदू आहेत, ए आणि सी, आणि हे आपल्या स्पर्शिकेच्या व्याख्येशी विसंगत होते. म्हणजे आपण जे गृहीतक स्वीकारलं ते चुकीचं आहे. म्हणजे नक्की बरोबर काय आहे तर रेषा एल ही रेखा ओए ला लंब आहे हे सिद्ध होते. अशा प्रकारे आपल्याला स्पर्शिकेचं प्रमेय सिद्ध करता येते. त्यानंतर पुढचं आपलं प्रमेय आहे स्पर्शिकेच्या प्रमेयाचा व्यत्यास. स्पर्शिकेच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी व त्रिज्येला लंब असणारी रेषा ही त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. आकृतीमध्ये रेषा एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये ओपी ही त्रिज्या आहे आणि पी हा वर्तुळावरील बिंदू असून रेषा एल ही त्रिज्या ओपीला लंब आहे आणि रेषा एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे हे आपल्याला सिद्ध करायचं. या ठिकाणी आपण त्रिज्या ही संकल्पना वापरून रेषा एल ही स्पर्शिका आहे दाखवू शकतो. जसे या ठिकाणी ओपी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. निश्चितच आर हा बिंदू टी पेक्षा जास्त अंतरावर असेल, त्यामुळं डिस्टन्स ओ आर मोठा आहे डिस्टन्स ओपी पेक्षा. या नियमानुसार आर हा बिंदू वर्तुळावर नाही आणि आर हा बिंदू वर्तुळावर नाही म्हणजे पी हा एकमेव बिंदू वर्तुळावर आहे आणि म्हणून एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे असं आपल्याला सांगता येईल. पुढचं आपलं प्रमेय आहे स्पर्शिका खंडाचं प्रमेय. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. पी हा वर्तुळाबाहेरील बिंदू आहे आणि पी बिंदूतून पीए आणि पीबी या दोन स्पर्शिका काढल्या. पीए आणि पीबी या दोन स्पर्शिकेवर तयार होणारे स्पर्शिका खंड पीए आणि पीबी आहे. पक्ष ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू पी मधून वर्तुळाला काढलेल्या पीए आणि पीबी या स्पर्शिका आहेत. आपल्याला सिद्ध करायचं आहे पीए एकरूप पीबी. यासाठी त्रिकोण
AOP आणि त्रिकोण BOP हे दोन त्रिकोण आपल्याला या ठिकाणी एकरूप दाखवता येतात. त्यासाठी आपण कर्णभुजा कसोटीचा उपयोग करू शकतो. आणि हे दोन त्रिकोण एकरूप झाले म्हणजे त्यांच्या संगत बाजू AP आणि BP आपल्याला एकरूप दाखवता येतात. मित्र, पुढच्या भागामध्ये आपण पाहूया अप्लाय अँड व्हायोलेट मध्ये काही उदाहरणं. सर्वप्रथम पहिलं उदाहरण आहे. आकृतीमध्ये जर AP ची लांबी 7 सेंटीमीटर असेल तर BP ची लांबी किती? सर्वसाधारण प्रश्न आहे. स्पर्शिका खंडाचं प्रमेय वापरून आपण याचं उत्तर देऊ शकतो. त्याचबरोबर दुसरं उदाहरण आहे. आकृतीमध्ये जर AP बरोबर 7 सेंटीमीटर व त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर OP ची लांबी किती होईल? या ठिकाणी स्पर्शिकेच्या प्रमेयानुसार कोन OAP हा 90 अंशाचा होईल आणि त्यामुळे त्रिकोण OAP हा काटकोन त्रिकोण होईल. त्या ठिकाणी पायथागोरस वापरून आपल्याला OP ची लांबी काढता येते. पुढचं उदाहरण आहे. आकृतीमध्ये AC एकरूप BC आपल्याला सिद्ध करायचं आहे. AC एकरूप BC सिद्ध करण्यासाठी त्रिकोण AOC आणि त्रिकोण BOC जर आपण एकरूप दाखवले तर AC एकरूप BC आपल्याला सिद्ध करता येते. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे. सोबतच्या आकृतीमध्ये AC समांतर OP आहे आणि PC ही वर्तुळाची स्पर्शिका आहे तर PB ही स्पर्शिका आहे हे सिद्ध करा. मित्रो, या उदाहरणासाठी त्रिकोण COP आणि त्रिकोण BOP हे दोन त्रिकोण आपल्याला बाकोबा कसोटीनुसार एकरूप दाखवता येतात. त्याकरता समांतर रेषेच्या गुणधर्माचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करता येतो. जसे या ठिकाणी AC समांतर OP आहे तेव्हा हा कोन आणि हा कोन व्युत्क्रम कोन होतात. हे दोन कोन एकरूप. त्याचबरोबर हा कोन आणि हा कोन संगत कोन होतात. हे दोन कोन एकरूप होतात. पण त्रिकोण AOC मध्ये समद्विभुज त्रिकोण असल्यामुळे OA एकरूप OC एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, त्यामुळे कोन A आणि कोन C एकरूप होतील आणि त्याचे संगत कोन COP आणि कोन BOP सुद्धा एकरूप होतील. या एकरूप कोनाच्या जोडीचा या दोन त्रिकोणाच्या एकरूपतेसाठी आपण उपयोग करू शकतो. आणि हे दोन त्रिकोण एकरूप झाल्यानंतर या ठिकाणी PC ही वर्तुळाची स्पर्शिका आहे त्यामुळे कोन OCP माप 90 अंश होते आणि त्या न्यायानं त्याचा एकरूप संगत कोन OBP हा 90 अंश मापाचा होतो आणि या ठिकाणी 90 अंश मापाचा कोन होतो म्हणून PB ही वर्तुळाची स्पर्शिका होते. पुढचं उदाहरण आहे. P आणि Q केंद्र असलेली दोन वर्तुळे परस्पराच्या केंद्रातून जात असून त्यांचे छेदनबिंदू A आणि B आहेत. रेषा AP आणि AQ वर्तुळांना अनुक्रमे C आणि D बिंदूत छेदतात. तर त्रिकोण ACD हा समभुज त्रिकोण आहे हे दाखवा. या ठिकाणी त्रिकोण APQ हा आपल्याला समभुज त्रिकोण दाखवता येतो. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी व्यासाचा गुणधर्म वापरून CD ही रेषा दाखवता येते आणि तदनंतर त्रिकोण APQ हा समभुज त्रिकोण दाखवल्यानंतर त्रिकोण APQ आणि त्रिकोण ACD आपल्याला समरूप दाखवता येतात. हे दोन त्रिकोण समरूप झाले त्यामुळे त्रिकोण ACD हा समभुज त्रिकोण आपल्याला दाखवता येतो. अशा प्रकारे या घटकावरची उदाहरणं आपल्याला अभ्यासता येतील.